यानंतर पाहूयात पुढची बातमी। श्रीमद भगवद्गीता वाचली तर अपघाती मृत्यू होत नाही। इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉक्टर सूरदासजींचं हे वक्तव्य आहे। अजित पवारांना मागील आषाढी एकादशीला इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉक्टर सूरदासजी यांनी श्रीमद भगवद्गीता ग्रंथ भेट दिला होता। हा ग्रंथ नक्की वाचा असं त्यांनी अजित पवारांना आवर्जून सांगितलं होतं। मात्र अजित पवारांनी हा ग्रंथ वाचला नसल्याचं सूरदासजींनी म्हटलंय। श्रीमद भगवद्गीता वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय। अजित पवारांसोबत जे काही घडलं ती अत्यंत दुर्दैवी घटना असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। दरम्यान यावर मंत्री भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। और जो भी ये व्रत संपूर्ण रूप से अपने जीवन में पढ़ लेता है उसको अपरम मृत्यु नहीं होती। मैंने लास्ट आषाढ़ी एकादशी को अजीत पवार जी को अपने हाथों से उनको प्रेजेंट किया था और मैंने उन्हें निवेदन किया था कि कृपा करके इस ग्रंथ को जरूर पढ़ें और मुझे पूरा विश्वास है कि उन्होंने उसको पढ़ा नहीं। ठीक आहे, त्यांचं विधान त्यांना लखला। काय आम्ही सुद्धा भगवद्गीता अशी घेतलेली आहे, पण त्याला ते वाचणं घेणं काही पूर्ण काही जमलेलं नाहीये आणि अजून तो उभा आहे बाबा, परमेश्वर कृपेने लोकांच्या आशीर्वादाने अजून उभा आहे। चालतंय, तुमच्यापैकी किती लोकांनी वाचलं ह्याची सुद्धा मला सांगता येणार। मला तर वाटत नाही एखाद्याने पूर्ण ते वाचलं असेल। मला काही लोकांची क्यू करावीशी वाटते। त्या ठिकाणी ज्या ज्या मंदिरात चोरी झाल्या, कोण होते? मुघल येऊन म्हणत होते की मंदिर लुटलंय, आम्ही मंदिर बांधायचं, मुघल लुटत होते असं म्हणायचं। आता तर हेच मंदिर बांधतात आणि हेच लुटत आहेत, हे सगळं दिसतंय। ज्यांनी मंदिर बांधलं तेच लुटायला लागले। कुणावर असतंय? जरा तुलसी रामायण वाचलं आणि मग वाल्मिकी रामायण वाचलं, त्यातला जो फरक आहे ना, तुलसी कोणी लिहिला आणि वाल्मिकी कोणी लिहिला आणि वाल्मिकीमध्ये काय सत्य आहे, जो पहिला होता रामायण त्यातला आणि यातला वेळे हे सगळ्या सोयीनुसार लिखाण करतात, बदलवतात। मी धार्मिक ग्रंथावर बोलणार नाही। आमचा श्रद्धेवर विश्वास आहे, आमचा भक्तीवर विश्वास आहे। देश लुटण्याच्या शिवाय त्यांना काही कळत नाही, अशाच डोक्याच्या विचारातून हे असले विचार येत असतात। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर रिया आहेर यांना धमकी आल्याची तक्रार आहे। यानंतर युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तातडीने सहपोलीस आयुक्त मनोज कुमार शर्मा यांची भेट घेऊन या संदर्भात तक्रार दाखल केली आहे। काय भीती वाटते? 15 वर्षाच्या मुलीकडून पंतप्रधानांनी माफी मागून घेतली, हे पासून काय पाहिजे? इतकी भीती काय वाटावी? ते पाहिलं आपण 15 ऑगस्टला प्राईम मिनिस्टरची स्पीच, चेहऱ्यावरचे भाव पाहिलेत आपण। याचा अर्थ असा आहे की किती वेळा ते युवा म्हणून नाव घेतलेत, किती वेळा ते नक्षली नाव घेतलेत। हे सगळे जे पाहिल्यानंतर आता यांचे परतीचे दिवस सुरू झालेले आहेत। त्यामुळे अशा धमक्या दिवा बुजताय तो जादाही फडफड करताय, असंच ते झालेलं आहे। त्यामुळे युवांना, पोरींना, मुलींना धमकवणं, राहुलजी भेटलेत, काँग्रेसचा नेता भेटला म्हणून धमकवणं, हे प्रकार हा एक देशातील तरुणांचा उद्रेक होईल आणि तरुण पुन्हा पूर्ण ताकदीनिशी या व्यवस्थेविरुद्ध उभा राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।